मागच्या वर्षी केंद्र सरकारनं वक्फ दुरुस्ती कायदा केला आणि पहिल्यांदा भारतातल्या लाखो वक्फ प्रॉपर्टीज या स्कॅनर खाली आल्या. आतापर्यंत या वक्फ प्रॉपर्टीजचा कोणताही हिशेब सरकार दरबारीच नव्हता. कोणतीही प्रॉपर्टी वक्फ बाय युजर या कायद्याखाली किंवा या कलमाखाली डायरेक्ट वक्फ केली जायची आणि त्याचा कोणताही हिशेब नव्हता. अशा पद्धतीनं भारतात मोठ्या प्रमाणावरती वक्फच्या प्रॉपर्टीज तयार झाल्या. आज घडीला भारतामध्ये 8.7 लाख एवढ्या वक्फ प्रॉपर्टीज आहेत. त्याचा जर आकार बघितला तर जवळजवळ 9.4 लाख एकर एवढा आकार होतो. म्हणजे केवढा आकार होतो ते मला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पण मुद्दा हा आहे की एवढ्या सगळ्या वक्फ प्रॉपर्टीजचा कोणताही हिशेब नव्हता. योगी आदित्यनाथ यूपीचे जे मुख्यमंत्री आहेत ते तर म्हणाले होते की वक्फ हा भारतातला सर्वात मोठा लँड माफिया आहे आणि तसं म्हणण्यासारखी परिस्थिती देखील होती. आता झालंय असं की या वक्फचा नवीन जो कायदा केला, या कायद्याच्या हिशेबानं उमीद पोर्टलवर या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि या रजिस्ट्रेशनमध्ये डॉक्युमेंट नसल्यामुळं, सरकारी जमिनीवरती दावा केल्यामुळं किंवा खाजगी जमिनीवरती दावा केल्यामुळं, ज्याची कोणतीही प्रकारची कागदपत्र नसल्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये 31,000 प्रॉपर्टीज वक्फच्या नवीन नियमांनुसार त्यांनी डिरजिस्टर केलेल्या आहेत, म्हणजे काढून टाकलेले आहेत. त्यांना वक्फ म्हणता येणार नाही. आता मग याच्या पुढं वक्फकडं पर्याय काय आहे, पुढं काय होऊ शकतं आणि नेमकं योगी आदित्यनाथ यांना काय करायचं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती प्रॉपर्टीज आहेत हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. उत्तर प्रदेशमध्ये आज घडीला 1.18 लाख प्रॉपर्टीज आहेत ज्या वक्फच्या ताब्यात आहेत. आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या जमिनी ताब्यात असल्या तर आता चालणार नाही. नवीन कायद्याप्रमाणे उम्मीद नावाचं जे एक पोर्टल सरकारनं तयार केलंय, या पोर्टलवरती प्रत्येक वक्फ प्रॉपर्टीसाठी सगळी कागदपत्र जाऊन पोर्टलवरती अपलोड करायची आहेत आणि ही अपलोड केलेली कागदपत्र व्हेरिफिकेशन केली जातील आणि मगच त्या प्रॉपर्टीला वक्फ आहे की नाही हे ठरवलं जाईल. आता योगी सरकारनं जे काही कागदपत्र सगळे तपासले आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की 31,328 प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून म्हणता येणार नाहीत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे यातल्या अनेक प्रॉपर्टीज या सरकारी जमिनीवर दावा करतात. जी जमीन सरकारची आहे ती मग वक्फची कशी काय होऊ शकते हा पहिला प्रश्न आहे. अनेक प्रॉपर्टीज ह्या सामान्य शेतकऱ्यांच्या आहेत, ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या 7/12 त्यांचा 8 त्या लोकांच्याकडे आहे, पण तरी देखील वक्फनं त्यांच्यावरती दावा केलेला आहे. त्यामुळे हे देखील नाकारण्यात आलेलं आहे. आणखी काही प्रॉपर्टीज अशा आहेत ज्यामध्ये वक्फनं खोटी कागदपत्र बनवली आहेत आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती एक प्रकारची फोर्जरी तयार करून या प्रॉपर्टीजवरती दावा ठोकलेला आहे. अशा प्रकारच्या एकूण 31,328 जमिनी सरकारच्या लक्षात आल्या आणि त्यामुळे त्यांनी उमीदचा जो पोर्टल आहे त्या पोर्टलवरून त्या डिरजिस्टर केल्या, काढून टाकलेल्या आहेत. आता या काढून टाकल्या आणि फक्त काम झालं असं नाही. आता पुढचं सरकारचं धोरण आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सांगितलंय सरकारी जमिनीवर जिथं जिथं वक्फनं आपला दावा केलाय त्या जमिनी 24 तासाच्या आत सोडाव्या लागतील, अन्यथा कारवाई केली जाईल. आता 24 तासाच्या आत जे सोडतील ते सोडतील, जे सोडणार नाहीत त्यांच्याकडून त्या जमिनीचा वापर करून त्यांनी मागच्या केवढ्या वर्षात किती उत्पन्न मिळवलंय ते उत्पन्न त्यांच्यावरती पेनल्टी म्हणून ठोकण्यात येईल आणि ते देखील वसूल करण्यात येईल, असं आदित्यनाथ यांनी सांगितलंय. मागच्या वर्षी जो वक्फ दुरुस्तीचा कायदा करण्यात आला त्यामध्ये जे सांगितलं होतं की वक्फ बाय युजर नावाचा जो एक क्लॉज होता, एक कलम होतं, ते काढून टाकण्यात आलं. फक्त काही लोकांनी, मुस्लिम लोकांनी एखादी जमीन वापरली, त्यांच्या धर्माच्या कामासाठी वापरली म्हणून ती जमीन वक्फ जमीन करण्याचा एक अधिकार त्यांच्याकडे पूर्वीच्या कायद्याप्रमाणे होता, तो काढून टाकण्यात आला. याच्याशिवाय प्रत्येक वक्फच्या जमिनीचं व्हेरिफिकेशन कंपल्सरी केलेलं होतं. याच्याशिवाय जे काही बोर्ड बनवले होते किंवा ट्रिब्युनल्स बनवले होते वक्फचे, त्यामध्ये नॉन मुस्लिम लोक देखील असणार होते. हे सक्तीचं केलं होतं. आता काय करायचं आहे तर उम्मीद या पोर्टलवरती जाऊन सगळ्या प्रत्येक एक ना एक 8.7 लाख प्रॉपर्टी ज्या भारतात आहेत या प्रत्येक प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जाऊन अपलोड करायचे आहेत आणि ते व्हेरिफिकेशन झाले तरच वक्फला त्या प्रॉपर्टीवर आपला दावा सांगता येईल. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, अनेक दावे निर्माण झालेले आहेत. ज्या जमिनी शेतकऱ्यांच्याकडे आहेत आणि त्याच जमिनी वक्फनं देखील दावा केलेले आहेत. अशा प्रकारचे वाद झालेले होते. आपल्या कोल्हापूरच्या जवळ म्हणाल तर वडणगेमध्ये देखील अशा प्रकारचा एक वाद झाला होता. अशा मोठ्या जमिनींच्या बद्दलचे हे दावे होते. त्यामुळे आता नवीन नियमाप्रमाणे तुमचा जो वक्फनामा असेल तो तिथं अपलोड करायला लागेल. याच्याशिवाय तुमचे 7/12/8 जेव्हा ज्या ज्या राज्यांमध्ये जे काही खासरा खातुनी म्हणतात हे सगळं अपलोड करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला या जागेचा ताबा मिळणार नाही किंवा त्याला वक्फ असं म्हटलं जाणार नाही. आणि नवीन नियम असा आहे की जोपर्यंत तुम्ही हे सगळे कागद अपलोड करत नाही तोपर्यंत ती जागा
सरकारी असेल तर सरकारी, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट किंवा जी कुणाची असेल ती असेल, अगोदरच वक्फ आहे आणि नंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले असा प्रकार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्याला वक्फ म्हणता येईल आणि यासाठी या सगळ्या संघटनांनी एक मुदत मागितलेली होती की डॉक्युमेंट अपलोड करायची जी मुदत आहे ती वाढवून द्या. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय मुदत वाढवून देता येणार नाही. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स ठरलेल्या वेळेमध्येच अपलोड केले पाहिजेत. आता यूपी सरकारनं हा जो काही निर्णय घेतला 31,328 प्रॉपर्टीज डिरेजिस्टर करण्याचा, या निर्णयाच्या विरोधात वक्फ बोर्ड हा ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, पुन्हा दावा करू शकतो. पण त्यांना हे करताना प्रत्येक प्रॉपर्टीसाठी हा वेगळा दावा करायला लागेल आणि मग त्यांचा निकाल लावला जाईल. कारण प्रत्येक प्रॉपर्टी वेगवेगळ्या कारणास्तव डिरेजिस्टर केलेली आहे. त्यामुळे हे काम त्यांच्यासाठी देखील सोपं असणार नाही. पण दुसरी गोष्ट असं आहे की इथून पुढं प्रत्येक प्रॉपर्टीचं डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन व्हावं लागेल. फक्त यापूर्वी जशा पद्धतीनं प्रॉपर्टीज डिक्लेअर केल्या गेल्या, अनेक गावांमध्ये फक्त वक्फ बोर्डावरती अशा दाखवल्या गेल्या की प्रॉपर्टी ही आमची आहे, याचा सातबारा आमच्याकडे आहे. पण प्रत्यक्षात सातबारा वक्फ बोर्डाकडे नाही, तो सामान्य शेतकऱ्यांच्याकडे आहे. पण तरी देखील त्या प्रॉपर्टीज दाखवल्या गेल्या. अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जाणार नाहीत आणि इथून पुढे जिओ टॅगिंग होणार आहे. प्रत्येक जमिनीचं जिओ टॅगिंग होणार आहे. याशिवाय डिजिटायझेशन होणार आहे. प्रत्येक जमिनीचा नकाशा हा सरकारकडे असेल. आता याच्यावरती AIMIM वगैरे आरोप केलेत की मुस्लिमांच्या सगळ्या प्रॉपर्टीज सरकारला त्याचा हिशेब पाहिजे म्हणून त्यांनी केलं. हे जरी आरोप असले तरी सरकारकडं भारतात असणाऱ्या प्रत्येक प्रॉपर्टीचा हिशेब असलाच पाहिजे. अन्यथा काय व्हायचं, पूर्वी वक्फनं काय काय केलं होतं, दिल्लीचा लाल किल्ला वक्फ प्रॉपर्टी आहे म्हणून सांगितलं. प्रयागराजमध्ये जिथं कुंभमेळा भरतो ती देखील वक्फ प्रॉपर्टी आहे म्हणून सांगितलं. अनेक गावातले अनेक रेल्वे स्टेशन्स, विमानतळ, जे जे जमिनी यांना दिसतील ती प्रत्येक जमीन वक्फची प्रॉपर्टी आहे असा दावा करायला देखील त्यांनी मागं पुढे बघितलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन होणं सक्तीचं आहे आणि ते इथून पुढे केलंच पाहिजे. पण या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी एक दणका मात्र या वक्फ बोर्डाला दिलेला आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये 1.18 लाख एकूण प्रॉपर्टीज आहेत. त्यापैकी 31,328 प्रॉपर्टीज या रद्दबातल झाल्या, म्हणजे डिरेजिस्टर झाल्या. म्हणजे जवळजवळ 25% वक्फच्या प्रॉपर्टीज या आता गाळात गेलेल्या आहेत. यातल्या काही अजूनही प्रॉपर असतील, बरोबर असू शकतील, त्यानंतर ते डॉक्युमेंट सबमिट करतील त्यावेळेला त्या कळतील. पण ज्या प्रॉपर्टी सरकारी किंवा खाजगी मालमत्तेवरती आहेत त्या तर डेफिनेटली होणार नाही. त्यामुळे 25% जमीन कमी झाली. दुसरी गोष्ट जर बघितलं तर भारतात मी म्हटलं तसं 8.7 लाख प्रॉपर्टीज आहेत आणि याच्यामध्ये एकूण जर ही जागा बघितली तर 9.4 लाख एकर एवढी जागा आहे. ही जर स्क्वेअर किलोमीटरमध्ये कन्वर्ट केली तर होते 3,804 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे एक अख्खं गोवा राज्य जेवढं मोठं आहे, या एवढ्या अख्ख्या राज्या एवढी जमीन फक्त वक्फ बोर्डाकडे आहे संपूर्ण भारत देशामध्ये. एवढी मोठी जमीन, म्हणून वक्फ बोर्डाला जी योगी आदित्यनाथ म्हणाले होते ते बरोबर काही चूक हा नंतरचा भाग असला तरी वक्फ बोर्डाकडे सगळ्यात मोठी लँड किंवा मोठी जमीन या देशामध्ये आहे हे मात्र नक्की. त्यामुळं येणाऱ्या काळात काय होतं बघायला पाहिजे. महाराष्ट्रातलं देखील रजिस्ट्रेशन चालू आहे. महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी 35 ते 40 हजार प्रॉपर्टीज आहेत ज्या वक्फच्या आहेत. यामध्ये अनेक गावागावांमध्ये वाद आहेत, त्याचा देखील निकाल लागेल आणि कळेल आपल्याला की आपल्याकडे किती प्रॉपर्टीज डिरेजिस्टर होतील. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, नवीन वक्फचा जो कायदा आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.